NSS कॅम्प डे 3. गुड मॉर्निंग गाईज. सकाळी सकाळी सायली म्हणत होती मला झोपच येत आहे. झोपाला इग्नोर करून सायली कामाला लागून जाते. थोड्या वेळा प्रेयर वगैरे झालं, आम्ही श्रमदान करायला चालले जातो. साक्षी या मुलीसोबत गोष्टीच करायला लागली होती. अरे अरे कोणता डान्स आहे बाई. तर गाईज आता श्रमदानासाठी चाललो आम्ही, म्हणजेच की गावातली साफसफाई करायसाठी चाललो आम्ही. पहिले पेट पूजा फिर काम तुझ्या म्हणून नाश्ता करून घेतो आम्ही. आज नाश्त्यामध्ये उपमा बनवला होता. या तुम्ही पण नाश्ता करायला. स्वच्छ नक्षी. इकडे कडू मॅम पण साफसफाईमध्ये आमची मदत करू लागतात. इकडे तिकडे न बघता मी पण काम करायला सुरुवात करून घेते. हा आहे नक्षीचा ग्राउंड. इथे आम्हाला गार्डन बनवायचं आहे. इथे तुषार दादा फुल एनर्जीमध्ये कचरा साफ करत होता. मंथन कावे गलगला हा गलगला याला तर गाईज इकडे साफसफाई चालू होती पण मोती उडाला. देशी शहद आणि शहद. इकडे चवनसासाठी शहद भरणं चालू होतं बॉटल भर. कुछ भी हो जाए डांस नहीं रुकना चाहिए. श्रमदान करून आम्ही चालले जातो समाज मंदिरामध्ये. ह्या दोघी तर मस्त डान्सच करत होत्या. नक्षी या गावामध्ये आमचा पहिलाच कॅम्प होता. मला वाटलं होतं या गावामध्ये काही सोयी सुविधा नसेल, पण तसं काही नाही आहे गाईज. रूमवर आलं सगळं टास्कचं काम म्हणजे सज्जावरून बॅगा काढणे. नंतर आम्ही आंघोळ वगैरे करायला चालला जातो. मस्त कपडे धुत होता. मग रितेश दादा पण चालला जाते कपडे धुवायला. आणि यांची कपडे पिळण्याची स्टाईल तर पहा. आम्ही NSS मुळे शिकलो कोणतेच काम लहान किंवा मोठे नसते. आम्ही दोघी इथं बसूनच होतो. सरांचा आवाज येऊन जाते लवकरात लवकर जेवण करायला या म्हणून. आणि इथे कॉन्डाऊन सुरू होता. जो लेट येईन त्याला पनिशमेंट भेटणार होती. आणि साक्षीनं माझा मोबाईल लपवला होता. मी तर पूर्ण घाबरलीच होती कुठं गेला मोबाईल म्हणून. ये मस्ती मजाक तो चलता ही रहता है हमारा. आज वांग्याची भाजी आहे, तुम्ही पण या जेवण करायला. तर गाईस जेवण झालं आहे. वांग्याची भाजी आणि तर्रीदार रसा पण वगैरे झालं. आम्हाला थोडा वेळ भेटून जातो डान्सची प्रॅक्टिस करायला. सर्व दुःख एकीकडे आणि पेपर असले दुःख एकीकडे आहे. तर या तुम्ही पण जाम खायला. मी हिला चिडून जाम खाणार होती. जे चिडून खाण्यात मजा आहे ते कुठंच नाही. का तुम्ही पण आपल्या मैत्रिणीला असेच चिडवता का? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि डीजे लागल्याबरोबर इकडे साक्षी नाचायलाच लागली होती. या मुलीची गोष्टच काय वेगळी आहे. मी पण सर्वांसोबत एक व्हिडिओ काढून घेते. बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम शुरू करो अंताक्षरी लेके प्रभु का नाम. तर गाईस बघा हे काय चालू आहे यांचं. आजचा गेस्ट लेक्चर होता सचिन उडकुडे सरांचा. यांनी आम्हाला सायबर क्राईम बद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन केले. लोकांचा भर असतो. इकडे मंथनची फुल तयारी चालू आहे. हाय गाइस, ये मी हूं. अरे मेरी साडी आहे. जमते ना हो जाऊ. इकडे काकू आपल्या साड्या देत आहे बंधनसाठी. हाय गाइस, ये माझी साडी आहे. मग आम्ही पण तयारी वगैरे करून येऊन जातो सभागृहामध्ये. आणि या काकूने तर पूर्ण NSS वर कविता लिहिली होती. ऐका तुम्ही पण. या शंभर
मुलांनी पाहागाव कसा सजवला प्रशिक्षण घेऊन Just perfect story. नंबर लावत आहे सायली टेस्टी. कोणीच नाही बसले, फक्त आम्ही दोघी बसलाव. ब्लॉग मध्ये मला टाकतो. सगळ्यात पहिले जेवण झालंय. वर कॉपीराइट असल्यामुळे मी सॉन्ग नाही टाकू शकत. Star floating to the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. Eyes were perfect. In the really the end. Just so like a stranger, so far away from me. You said you were running for me, but I managed from our story. Baby, don't be sorry for me. Gonna just perfect story. You said you were running for me, but I managed from our story. Baby, don't be sorry for me. Gonna just perfect story. Just perfect story. आम्ही सगळ्यात पहिले रूमवर आलो. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजसाठी एवढंच, भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये.